नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी मेंदू वड्याची रेसिपी दाखवते। चला, सर्वात आधी मी रात्रभर उडदाची डाळ भिजत घातली होती। ती मिक्सरमधून पाणी गाळून मिक्सरमध्ये टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। त्यासाठी मी 2 मिरच्या, अद्रक, लसूण आणि थोडं मीठ टाकून बारीक करून घेतलेले आहे। आता ते टोपात मी सगळं काढून घेते। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडा सोडा टाकते, खायचा सोडा। ते सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर चिरून टाकते। आणि तेल गरम झालेले, आता त्याच्यामध्ये मी पाण्याचा थोडा थोडा हात घेऊन ते मध्ये होल मारून बरोबर पातेला सोडते। ते वर खाली करून तळून घ्यायचे, चांगले कच्चे नाही ठेवायचे। आता मी चाळणीमध्ये काढून घेते। त्याच्यामध्ये जर तेल असेल तर ते चाळणीमधून बाहेर निघून जाईल तेल। आणि चहाची गाळणी असते ना, ती लोखंडाची, तर मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला ट्राय करून दाखवते मेंदू वडे। असं करून मी सगळे वडे तळून घेते, मेंदू वडे। मेंदू वडे तयार झालेले आहेत। चला मग आता चटणी बनवण्यासाठी तर मी ओलं नारळ अर्धी वाटी घेतलेली आहे, भाजकी डाळ घेतलेली चण्याची, त्यात मिरच्या टाकल्यात चवीप्रमाणे तिखटच्या आसपास, अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर आणि त्याच्यावरून मीठ टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्यात थोडं थोडं पाणी टाकून, लई नाही पाणी टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून। आणि मग तडका देण्यासाठी मी मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता, तेल आणि त्याचा तडका त्या चटणीवर दिलेला आहे। अशी साधी सिंपल रेसिपी तयार झालेली आहे माझी। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू